अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सोलापूर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झाल्याचं चित्र पाहायला मिळते। खरं तर गेल्या 1 मे ते 22 मे पर्यंत साधारणपणे 116 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि या अवकाळी पावसामुळे या ठिकाणी जवळपास 630 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरती जे आहे ते शेती पिकांचं नुकसान झाले। आपण पाहतोय आंब्याच्या कशा पद्धतीने ही बाग आहे आंब्याची आणि आंब्याच्या बागेमध्ये ही झाडं जी आहेत ती अक्षरशः उन्मळून पडलेले आहे। जोरदार वारा पाऊस यामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। खरं तर लहान मुलाप्रमाणे जपलेला हा जो आंबा असतो किंवा इतर पिकं जी आहेत ती या ठिकाणी आता या शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर उन्मळून पडलेली पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत जाधव काका आहेत। काका, खरं तर लहान मुलाच्या प्रमाणे तुम्ही जपलेलं हे सगळी बाग आहे, मात्र आता अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे। भरपूर आयुष्यात शेतीचा अनुभव असून सुद्धा हे अशा घटना घडल्यानंतर हातबल होतो, माणूस थकून जातो आणि एकीकडून निसर्गाचा प्रकोप आणि दुसरीकडून बाजारभावात अर्थात माझ्यासारखं सर्व आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे हाल असणार। प्रत्येकजण आपापला आंबा विकायच्या धडपडीत असणार आणि त्यामुळं बाजारात आवक वाढली आणि मागच्या वर्षी ज्या रेटने जात होता त्याच्यापेक्षा 50% रक्कम शेतकऱ्याच्या हातात येत नाही आणि त्या रकमेमध्ये मग आंबा तोडणे, ते पॅकिंग करणे, त्याची आडी लावणे, मार्केटला पाठवणे, ह्या सगळ्या गोष्टीचा खर्च जर हिशोबात धरला तर हातात काहीच राहत नाही। मग हे सांभाळायची झाडं का काय करायचं? बरं, ते असं नाही की बाबा 4-6 महिन्यांनी परत दुसरं पीक घेता येतं। ही 70-70, 80-80 वर्ष जगणारी ही बाग आहे। त्यामुळं खरोखरच म्हणजे असा जर निसर्ग प्रकोप आला तर काय करायचं हा शेतकऱ्यासमोर फार मोठा प्रश्न आहे। आपल्यासोबत महिला सोनाली ताई देखील आहेत। खरं तर ह्या शेतीचं पाहतात ताई, खरं तर पिकवणं हा एक भाग, हा एक मोठी प्रक्रिया आहे आणि पुन्हा त्याला बाजारात विक्री करणं हा एक दुसरं मोठं आव्हान शेतकऱ्यांसमोर असतं। तुम्ही याचं सगळं काम पाहता, काय नक्की बाजारातली परिस्थिती आहे आता आंब्याची? दर आहे का आणि काय परिस्थिती आहे? सगळ्यात प्रथम मी असं म्हणू शकेन की वडिलोपार्जित शेती ही जेव्हा पुढच्या पिढीकडे दिली जाते तेव्हा पुढची पिढी आत्ताच्या ह्या संगणक युगामध्ये, विज्ञान युगामध्ये त्याचे मार्केटिंगसाठीचे नवीन नवीन स्किल वापरतात सुरुवात करतं। पण जर तुमचा शेतात पिकवलेला माल अगदी एक नंबरी असेल तर तुम्हाला मार्केटमध्ये चांगले पैसेही मिळतात त्याच्या संदर्भात आणि हे आपलं सगळं मार्केटिंग स्किल जे आहे ते आपण पूर्णपणे वापरू शकतो। आणि त्यातल्या त्यात आमची शेती पूर्ण सेंद्रिय आहे आणि तुम्ही पाहताय आता या आजकालच्या केमिकलच्या सगळ्या युगामध्ये सेंद्रिय शेतीला किती महत्त्व आहे ते। तर आत्ता ह्या सगळ्या अवकाळी पाऊस किंवा ह्या सगळ्या निसर्गाचा जो प्रकोप होतो त्या प्रकोपामधून जेवढं काही पीक आमच्या हातात येतं तर त्याची विक्रीची व्यवस्था आम्ही इथे केलेली आहे, जी जागेवरच आहे। कारण का हा विक्रीचा माल ट्रान्सपोर्ट करून मार्केटमध्ये नेणं आणि मार्केटमध्ये तो कवडी मोलानं विकला जाणं याच्यात पूर्णपणे शेतकरी हा नुकसानमध्येच गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्ही आता यावर्षी असं ठरवलं की याची सगळी विक्री आपण इथे जागेवर शेतीवरतीच करायची आणि ज्यांना खरंच सेंद्रिय शेती पुढच्या पिढीला खाऊ घालायची आहे, सेंद्रिय शेतीमधले पदार्थ, ते लोक नक्की इथे येत आहेत आणि एक व्यवस्थित भाव देऊन आपल्याकडून आंबे घेऊन चाललेले आहेत, केशर आंबे मुख्यतः। पण पाहतोय खरं तर अशा ह्या अवकाळी पाऊस असेल, निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतकरी मात्र मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे त्वरित होणं गरजेचं आहे आणि त्यांना किमान मोबदला जो आहे तो मिळणं गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।